आणि मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायला बसलो की लोक म्हणतात तुम्ही बुद्ध आहे का? महात्मा फुले तर खूप महात्मा फुले भाषणात मांडला, तुम्ही माडी आहे का? बिरसा मुंडा भाषणात मांडला तर काय म्हणतात, तुम्ही आदिवासी आहे का? मग शिवाजी महाराज मांडलं तर काय म्हणतात, तुम्ही कुणबी मराठा दिसते. बरोबर ना? म्हणजे आम्हाला काय जाती जाती जाती. निळा कुणाचा? आवाज द्या महिलांना माहिती आहे, पुरुषांना. निळा कुणाचा? निळा कुणाचा? मुख्य आहे का पांढऱ्या डोळ्यातल्या बाया? बोलता येतं ना? नाही तर उद्याला कॅम्प लावावा लागेल दत्ता मेघेंचा इथं. बरोबर ना? टेस्टिंग करावं लागेल ना. निळा दलितांचा, बरोबर आहे ना? म्हणजे आजचा शेड्यूल कास्ट पकडू आपण, वकील साहेब आहे म्हणजे दलित शब्द वापरायला जमत नाही, बरोबर. तर शेड्यूल कास्टचा काय आहे? निळा आहे. शेड्यूल ट्राईबचा काय आहे? आदिवासींचा पिवळा आहे. भगवा कुणाचा आहे? कुणबी मराठ्यांचा भगवा आहे, बरोबर आहे ना? मग मला सांगा, जर तुम्ही शिवजयंतीत गेले निळे झेंडे घेऊन गेले तर शिवाजी महाराज म्हणून काय निळा झेंडा काऊन आणला? आदिवासी समाजामध्ये गेले, बिरसा मुंडा याच्यामध्ये गेले आणि तुम्ही जर भगवे झेंडे वापरले किंवा निळे झेंडे वापरले तर म्हणणार काय? झेंड्यावरून वाद, रंगावरून वाद. आणि मग आमच्या भारताची संविधानाची पहिली प्रस्तावना काय सांगते याचं आपण विसरूनच गेलो आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रस्तावनेतच आहे की आम्ही भारताचे लोक, मग या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, शीख असो, माडी असो, तेली असो, कुणबी असो, धनगर असो, रामोशी असो, तो काय आहे? भारतीय आहे.